नॉनस्टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। शिवसेनेनं प्रहार केला आहे तो आता मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर, कारण शहीदांच्या बलिदानाची किंमत 5 कोटी समजायची का असा जहरी वारा आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून केला गेलाय। अर्थातच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावरच शिवसेनेनं निशाणा साधलाय। तसंच सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यानं महाराष्ट्रावरचं संकट टळलं अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे। तेव्हा दिल हे मुश्किलवरून सामनातून आज जहरी वार करण्यात आलेला आहे। शहीदांच्या बलिदानाची किंमत 5 कोटी समजायची का असं म्हणण्यात आलंय। नेमकं काय म्हटलंय सामनामध्ये आपण पाहतोय। सिनेमागृहांचे पडदे जाळण्याची भाषा ऐकली पण माचीस बॉक्स रिकामेच होते, कारण काड्या मुख्यमंत्र्यांनी जॅकेटच्या खिशात ठेवल्या। पडद्यामागे बरेच काही घडले। सर्व विरोध वर्षावरच्या चहाच्या पेल्यात विरघळला। या सर्व प्रकरणात आमच्या जवानांच्या हौतात्म्याचा अपमान झाला आहे। तेव्हा अशा प्रकारे एक जहरी वार करण्यात आलेला आहे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून। आणि यानंतर इतरही बातम्यांचा घेऊयात नॉनस्टॉप आढावा। दिल हे मुश्किल सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी होते ना होते तोच उद्धव ठाकरेंनी एक विधान करून या वादाला नवा रंग दिलाय। भारतीय सैन्य स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीचा पैसा नको असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला। ते पणजीमध्ये काल बोलत होते। शनिवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री राज ठाकरे आणि निर्माता दिग्दर्शकांची बैठक झाली। या बैठकीत सैन्य निधीत प्रत्येकी 5-5 कोटींची मदत देऊ असं निर्माता संघटनेनं जाहीर केलं। त्यानंतर निर्माता दिग्दर्शकांचीही मदत भारतीय सैन्यानं नाकारल्याची चर्चा सुरू झाली। त्यावरच उद्धव ठाकरेंनी यांना विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिलं। आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नकोत। जो भी करना है दिल से करो, लेकिन ऐसी बातें होने लगी। बघ आतापर्यंत आम्ही आमची भावना व्यक्त करत आलेलो आहोत, पण यावेळेला आम्ही म्हटलं शांत राहूया, बघू कोण कोण काय काय होतंय। आज जवान सचिनमध्ये बसलाय, तो पण टीव्हीवरती हे न्यूज बघत असतोय। त्याला काय वाटलं असेल हे बोलत असताना तुम्ही त्याचा विचार केला का, की तो म्हणत असेल की आम्ही आमच्या जीवावरती उदार झालोय आणि आमचं नाव घेऊन कोणी कोणाला वेठी धरत असेल ते हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये। मुंबईतल्या राणीच्या बागेत मोठ्या उत्साहात आणि गाजावाजा करत पेंग्विन आणले खरे, पण त्यांच्या काळजीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं, कारण 8 पैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाला। जीवाणूचा संसर्ग झाल्यानं पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। साऊथ कोरियाच्या कोएक्स ॲक्वेरियममधून 8 पेंग्विन राणीच्या बागेत आणले गेलेत। विशेष म्हणजे साऊथ कोरियासारखंच तापमान तयार करण्यासाठी आणि पेंग्विनची खास काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन एजन्सीला जवळपास 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं। अवास्तव खर्च करून हे खरं सगळं आणलं गेलं, मात्र हा सगळा बालहट्ट होता अशी टीका काँग्रेसनं केली आणि मनसेनं देखील आदित्य ठाकरेंवर आता टीका केली आहे। मुंबईत देखील लोकांना पेंग्विन बघण्याची गरज आहे, त्यामुळे पेंग्विन तिथे आणले गेले। मला वाटते कदाचित त्याची निगा नीट राखली गेली नसेल, जे टेम्परेचर त्यांना दिलं गेलं पाहिजे ते मिळालं नसेल, कारण तिथे तर ते बर्फातच वावरत असतात। त्यामुळे मला वाटते जी काही चूक आहे ती सुधारली जाईल। कोणाचा तरी बालहट्ट म्हणून पेंग्विन आणल्या गेले। जनतेच्या पैशाचा 25 कोटीचा चुरडा झाला तो वेगळा, आणि त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याचाही जीव गेला। तुमचा हट्ट होतो, पण इथे जनतेचे पैसे जातात आणि मुक्या प्राण्याचा जीव जातो, याला जबाबदार कोण? आमची ही मागणी आहे की जे एवढं झालं तेवढं खूप झालं। आता जे पेंग्विन आहेत त्यांना खरोखर परत पाठवलं पाहिजे। महाराष्ट्राचे सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री जातीयवादी आहेत असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला। इतकंच नाही तर जातीजातीत तेढ निर्माण करून जातीयवादी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेते करतायत असा आरोपही राणेंनी केला। ते पिंपरीतल्या दापोडीमधील काँग्रेस मेळाव्यात बोलत होते। त्याचबरोबर आलेले सर्व पाहुणे आणि त्यांचे या ठिकाणी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण सन्मान परत घ्या या नव्या मागणीसह वर्ध्यामध्ये काल मराठा मोर्चा काढला गेला. एकाच दिवशी राज्यातल्या 4 ठिकाणी मराठा मोर्चांनी धडक दिली. यापैकी वर्ध्यातल्या मोर्चात इतर मागण्यांबरोबरच पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण सन्मान परत घेण्याची मागणी केली गेली. पुरंदरे यांनी आपल्या लिखाणात जिजाऊ आणि शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप मोर्चेकरांनी आपल्या निवेदनात केला. विदर्भापाठोपाठ काल कोकणातही वेगवेगळ्या 3 ठिकाणी मोर्चे निघाले होते. सिंधुदुर्गात मोठ्या संख्येनं मराठा समाज एकवटला होता. ओरोस फाट्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली होती. नेहमीप्रमाणेच या मोर्चातही सर्वसामान्यांबरोबर महिला, तरुणी आणि नोकरदार वर्गाची संख्या लक्षणीय होती. सिंधुदुर्गाबरोबरच काल रायगडच्या माणगावातही मराठा मूकमोर्चाचा हुंकार पाहायला मिळाला. निजामपूर रस्त्यावरून सुरू झालेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं मराठा समाज एकवटला होता. कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी, मराठा आरक्षण आणि ॲट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्या केल्या गेल्या. या मोर्चासाठी मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव हद्दीतल्या वाहतुकीत देखील बदल केला गेला होता. आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातही काल मराठा मोर्चा धडकला. पालघरच्या आर्यन कॉलेज जवळून या मोर्चाला सुरुवात झाली. वसई विरार शहरातून तसंच पालघर, बोईसर, वाडा आणि आसपासच्या परिसरातून मराठा समाज या मोर्चासाठी एकवटला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवरून शहरात अधिकचा बंदोबस्तही तैनात केला गेला, तर उशिरापर्यंत शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता नाशिक महापालिकेकडून डास प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये डेंग्यूची साथ कायम आहे. जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यात तब्बल 1632 संशयित रुग्ण आढळले असून त्यातील 640 जणांचा यामध्ये त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं कळत आहे. मुंबईत उदयोन्मुख कलाकारांसाठी वीकेंड आर्ट गॅलरीला सुरुवात होती आहे. या वीकेंड आर्ट गॅलरीचं काल युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. काळागुढा परिसरात दर रविवारी ही आर्ट गॅलरी भरवली जाणार आहे. त्यामुळे कलाकारांना आपल्या कलाकृती सादर करता येणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील युवक वर्गाला आकर्षित करण्याचा आदित्य ठाकरेंचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मात्र निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता अशी कामं नेहमी चालू असतात असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. कुठेतरी आपल्याला एक पेडेस्ट्रियन स्ट्रीट म्हणजे चालण्या फिरण्यासाठी जागा पाहिजे, तिथे मुंबईकर जाऊन कधीतरी अशी फेरी मारून येऊ शकतो. ती स्ट्रीट करत असताना अजून एक आयडिया आली की वीकेंड आर्ट गॅलरी आपण ओपन एअरला का नाही करत. हा कॉन्सेप्ट हाच आहे की कधीतरी मुंबईत रविवारी, प्रत्येक रविवारी तुम्ही इथे येऊन फेरफटका मारू शकाल. कोण म्युझिकवाला असेल, कोण फ्लूटवाला असेल, कधी कोण पेंटर असेल, हे सगळे इथे बसतील आणि त्यांची कला दाखवतील आणि मुंबईकर त्याचा आनंद घेऊ शकतो. मुंबईतल्या सांताक्रूजमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल 3 कोटी रुपये लोकसहभागातून गोळा करून इको मोक्षची बांधणी केली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते इको मोक्षचं लोकार्पण करण्यात आलं. सांताक्रूज पश्चिम येथील स्मशानभूमी परिसरातच इको मोक्षची बांधणी केली गेली आहे. PNG पाईप गॅसवर चालणाऱ्या 2 दाहिन्या उभारण्यात आल्या असून या ठिकाणी प्रशस्त सभागृह आणि आसन व्यवस्था देखील उभारण्यात आली आहे. बातमी टीम इंडियाच्या विजयाची. विराट कोहलीच्या खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियानं मोहालीच्या मैदानात न्यूझीलंडला 7 विकेट्स आणि 10 चेंडू राखून धूळ चारली. या विजयाबरोबरच भारतानं 5 वनडे सामन्यांच्या मालिकेतही 2-1 अशी पुन्हा आघाडी घेतली आहे. विराटनं या सामन्यात नाबाद 154 धावांची खेळी तर केलीच, शिवाय महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भरभक्कम भागीदारी रचली. धोनीनं 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 91 चेंडूत 80 धावा फटकावून विराटला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला 286 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला. उत्तर प्रदेशातील गोंडा इथं काल झालेल्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजनी गटात कोल्हापूरच्या रेश्मा मानेनं सुवर्णपदक पटकावलं. क्रीडा प्रबोधिनी कोल्हापूर येथील राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्मा माने हिनं हे यश मिळवलं. त्यामुळे देशभरात कुस्तीच्या आखाड्यात पुन्हा एकदा कोल्हापूरची मान उंचावली आहे. एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईतून हाती येते. आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्तावासाठी व्हीप जारी करण्यात आलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांकडून हा व्हीप जारी करण्यात आल्याचं कळत आहे. भारती सहस्त्रबुद्धे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. भारती, पुन्हा एकदा नगरसेवक विरुद्ध आयुक्त हा
जो सामना आहे तो नवी मुंबईत कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. बरोबर आहे. सध्या तर नवी मुंबईत आयुक्त विरुद्ध सर्व पक्षीय नगरसेवक असं चित्र बघायला मिळतंय आणि नगरसेवकांनी आता अविश्वास ठराव पास कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे आणि पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीनही पक्षांकडनं नगरसेवकांना उद्या हजर राहण्यासाठी व्हिप जारी करण्यात आले. अशा पद्धतीने आयुक्तांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावासाठी व्हिप जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि फक्त या अविश्वास ठरावाला भाजपचा पाठिंबा नाही, मात्र नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपचे केवळ 6 नगरसेवक आहेत. दीपक. भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान वॉर फॉर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे असं चित्र नवी मुंबईमध्ये पाहायला मिळते. मात्र या सगळ्या विरोधात आता राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षाच्या नगरसेवकांनी नवी मुंबईमध्ये एकवटत एक व्हिप जारी केलेला आहे तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आणि या सगळ्या संदर्भात आता विविध प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, कमिशनर आहेत, ते अतिशय धडाडीचे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची जाण असलेले आणि जाण नसले तरी त्या समस्या जाणून घेण्यासाठी तत्पर असलेले अशा प्रकारचे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे साहेब आहेत. मला असं म्हणायचं मुख्यमंत्र्यांना की त्यांनी यामध्ये गांभीर्याने दखल घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेत चाललेला जो घोटाळा आहे, जे काय गोष्ट आहे, जे प्रकार आहे, सर्वपक्षीय जेव्हा 14 लाख लोकांसाठी येणारं पाणी 30 लाख लोकांसाठी वापरलं जायचं त्यावेळेला सर्वपक्षीय एकत्र का नाही आले? इतका भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये होत होता त्यावेळेला कुठे गेले होते सर्वपक्षीय एकत्र का नाही आले? हा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला ह्या राजकीय लोकांना विचारायचं आहे, ह्या नगरसेवक लोकांना विचारायचं आहे.